जय श्रीराम. हर हर महादेव. मी सचिन पाटील. तर हे किरण मानेंच्या हातामध्ये एक पुस्तक आहे. त्या पुस्तकावर लिहिलेलं आहे, मी संभाजी भिडेंच्या तावडीतून कसं सुटलो, असं काहीतरी त्या पुस्तकाचं नाव आहे. आणि मग त्या पुस्तकावर एक भला मोठा त्या पुस्तक वाचतानाचा एक खाली एक लेख आहे. असं मला माझ्या एका समर्थकानं पाठवलं, की दादा हे यावरही आपण बोललं पाहिजे. तर पहिली गोष्ट म्हणजे की त्याच्यात मी पहिलंच वाक्य जे वाचलं, की ते बाबा अ, तुमचा मुलगा अमुक-अमुक काही गोष्टी करत असेल, तर तो अ, या लोकांमध्ये मिसळलाय आणि स्वतःचं भविष्य नासवतो. असं त्याच्यामध्ये लिहिलं होतं, की संभाजी भिडेंच्या नादी लागून तुमचं भविष्य नासतं आणि भविष्य अंधकारमय होतं, असं त्याच्या एकंदरीत आपण हे समजू शकतो त्याचा मायना त्या पुस्तकाचा. भविष्य कसं नासतंय म्हणजे त्याचं भविष्य अंधकारमय कसं होतंय? तर भौतिक लाभ त्याला होत नाही, त्याला भौतिक प्रगती होत नाही, की त्याची आध्यात्मिक प्रगती होत नाही, की त्याची वैचारिक प्रगती होत नाही. भौतिक प्रगती तर दिसती आहे. भौतिक प्रगती मी मागे एक तुलना केली होती, की पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुलनेत मराठवाड्याच्या गुरुजींचा प्रभाव जास्त आहे आणि पश्चिम महाराष्ट्रात भौतिक यश मराठवाड्याच्या तुलनेतल्या तरुणांपेक्षा गुरुजींच्या सोबत असलेल्या तरुणांचं भौतिक यश जास्त आहे. लौकिक अर्थाने ते जास्त यशस्वी आहेत. त्याच्यामुळे ही तुलना तर बाष्कळ आहे, की तुमचं भविष्य अंधकारमय होतं. वैचारिकदृष्ट्या ते अंधकारमय होतात किंवा वैचारिकदृष्ट्या त्यांचं भविष्य अंधकारात जातं, असं जर तुम्ही म्हणत असाल, तर हे तुमचे पॅरामीटर्स आहेत. हे तुमचे मापदंड आहेत. आमच्या मते तुम्ही अकलीनं दिवाळखोर आहात. किरण मानेसारख्या व्यक्तीवर बोलावं लागतंय, याच्यापेक्षा दुर्दैवाची बाब कुठलीच असू शकत नाही. काय होतंय, की तुकोबाच्या अभंगांचा तो फार प्रमाण देतो. तुकोबाचे अभंग मी हे केले, तुकोबाचे अभंग. जगद्गुरू तुकोबारायांबद्दल बोलताना ह्या व्यक्तीनं काय अक्कल बाळगावी, की कुठल्यातरी बौद्ध लेखकाने एक पुस्तक लिहिलेलं आहे, तो बौद्ध अनुयायी होता. ते जर का तुकोबारायांनी वाचलं असतं, तर तुकोबारायांचं लिखाण अजूनही प्रगल्भ झालं असतं. अशा आशयाची मी त्याची मांडणी बघितली. शेकडो प्रमाण आहेत. पहिली गोष्ट म्हणजे बौद्धमध्ये नास्तिक मत आहे. एके हाती दंतू जो स्वभाविता खंडितू, तोच बौद्ध मत संकेतू आर्थिकांचा. असं सांगणारे माऊली ज्ञानोबाराय. त्या माऊली ज्ञानोबारायांची स्तुती करताना जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात, की "माझं पामरासी काय थोरपण पायाची वाहनं पायीवर." एवढं मोठेपणा ते माऊली ज्ञानोबारायांना देतात आणि एवढा कमीपणा जगद्गुरू तुकोबाराय स्वतःसाठी घेतात. त्या माऊली ज्ञानोबारायांच्या परंपरेचे म्हणजे ज्ञानदेव रचला पाया तुका झालाशी कळस. या परंपरेतले जगद्गुरू तुकोबाराय जे कळसाच्या स्थानावर आहेत, ते माऊली ज्ञानोबारायांच्या परंपरेचे आहेत. ते आचार्य परंपरेचे आहेत. तुका तुका करी प्रणिपात दंडवत आचार्य. ही आचार्य परंपरा ही वैदिक परंपरा आहे. ही वेद प्रामाण्य मानणारी आहे. जगद्गुरू तुकोबाराय स्वतः म्हणतात, की "वेदानिंदी तो चांडाळ दृष्ट सुतकिया खळ." आणि एवढंच नव्हे तर पुराणांचे, वेदांचे दाखले जगद्गुरू तुकोबाराय स्वतः मान्य करतात. ते स्वतः शब्दप्रमाणी आहेत. स्वतः शब्दप्रमाण म्हणतात. "तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पहावे पुराणी विचारून." वाटतं का तुम्हाला एवढी अक्कल आहे त्या किरण्याला? अरे येड्यांनो, किरण दादा माने काय बोलतात? जगद्गुरू तुकोबारायांवर त्यांच्या लायक्या पात्रता आहेत का? हे मी जेवढे आता प्रमाण दिले. आता मी खूपदा सांगतो, की मी प्रमाण माझ्या आता पाठ होत नाहीत, कारण मी लहानपणापासून आळंदीत नाहीये. पण काही गोष्टी म्हणजे मी गाथा कित्येकदा माझी वाचून कित्येक पारायण माझी झालेली आहेत. त्याच्यावर ह्या भामट्यांनी बोलावं, ह्यांच्या पात्रता आहेत का? आणि कुठल्यातरी लेखकाने जर वाचलं असतं, तर तुकोबाराय मागे गंगाधर नावाचा एक महाराज बांडगुळ बोललो होतं, की बाबा आह साळुंखेंपेक्षा तुकोबारायांना जास्त समजत नाही म्हणे. म्हणजे आह साळुंखेंचं मार्गदर्शन पाहिजे होतं म्हणे तुकोबारायांना. त्याच्याकडून माफी मागून घेतली आम्ही लक्षात घ्या. हे भडवे, हे साले, हे दलाल, हे बारामतीचे दलाल, हे जगद्गुरू तुकोबाराय सांगणार आहेत का? आणि हे बुद्धिमान आहेत. यांची वैचारिक श्रीमंती. अ? या नालायकांना तुम्ही विचारवंत म्हणता, खेटरानं आणलं पाहिजे रे तुम्हाला. तर ह्या भामट्याच्या लिखाणावर वाह! वाह! दादा काय लिहितात. हे पहिली गोष्ट म्हणजे, की ह्याला वैचारिक श्रीमंती आहे का? हा मोठा प्रश्न आहे. कुठल्या विषयावर आपण अधिकारानं भाष्य करावं? हा मोठा प्रश्न. ना तो चांगला अभिनेता आहे, ना त्यानं त्याच्या क्षेत्रामध्ये काही यश मिळवलेलं आहे, ना त्याने काही त्याची वैचारिक श्रीमंती त्याच्याकडे आहे. बिग बॉस सारख्या थुकरट याच्यामध्ये जाऊन व्यासपीठांचा वापर करून हा प्रसिद्धीस पावलेला, हा तुमचा विचारवंत आणि ह्या तुमच्या लायकी आणि हा तुमचा दर्जा. तर विषय असा आहे, की भौतिक प्रगती, वैचारिक प्रगती, कुठली प्रगती खुंटणार आहे तुमची? अ, गुरुजींच्या नादाला लागून आणि तुम्ही ज्या पोरांना नादाला लावलंय त्यांची काय प्रगती झालेली आहे? 72 जणांनी भांडारकर फोडलं.
भांडारकरवर हल्ला केला. काय हाल झालेत त्यांचे गेवराईचे 72 जणांचे, कधी कुठल्या मीडियाने रिपोर्ट केलाय का? त्या किरण माने सारख्या लोकांच्या सांगण्यावरून केलेत ना त्यांनी. हे जे तुमचे जे सगळे तमाम नेते आहेत वामपंथी डावे, दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आज सर्वात जास्त म्हणजे पुतळे तोडण्याच्या राजकारणापासून तोंडाला काळं फासण्यापर्यंत, इथं आंदोलन तिथं आंदोलन, ही जाळपोळ ती तोडफोड, या सर्व याच्यामध्ये एवढंच नव्हे तर यांच्या यांच्या हाताखाली, यांच्या मदतीने ज्या नक्षलवादी चळवळी आज महाराष्ट्रामध्ये चालतात. पुण्यात संतोष शेलार सारखा व्यक्ती नक्षलवादी भागामध्ये कमांडर म्हणून पकडला जातो, सापडतो तिथे. पुण्यातून तुम्ही नक्षल्यांची भरती करताय. ही लोक, हे अर्बन नक्षल, ही पोरांना भविष्य देणार आहेत. ही पोरांना भविष्य त्यांचं हे सुखमय बनवणार आहेत. नक्षलवाद्यांच्या भरत्या करणारे हे भाडवे, देशविघातक देशद्रोही कृत्य करणारे हे आणि त्यांच्या पाठीशी उभे राहणारे हे मदरशांच्या वैचारिक दळभद्रेपणाबद्दल बोलतील का? काल परवापासून मी काही व्हिडिओ बघतोय, मदरशांमधले ते टोपीच्या पोरं येतात आणि सांगतात की चांद चौकोन आहे, पृथ्वी चपटी आहे, चंद्रमा पृथ्वीपेक्षा मोठा आहे, काय 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 त्यांचं वैचारिक, त्यांचं बघा, त्यांचं तिकडे लक्ष द्या. मदरशांमधून जी पोरं बाहेर पडत आहेत त्यांच्याकडे जिलेटिनच्या कांड्या निघतायत. त्याच्यावर आम्हाला भाष्य करायचं नाही. नादी कोणाच्या लागू नका तर गुरुजींच्या. आणि तुमच्यासोबत काय जिलेटिनच्या कांड्या तुमच्या बुडात घालायच्यात का? अरे काय बेअक्कलपणा आहे हा, काय मूर्खपणा आहे, काय गाढवपणा आहे. तुमच्या नादी लागून झाल्यानं तुम्ही गर्भश्रीमंत झालात आणि तुमच्या नादी लागणारी पोरं रस्त्यावर वाटेवर फिरतायत, बामन बामन बोंबलत फिरतायत. माझ्या विदर्भाची, मराठवाड्याची समस्या काय आहे की तिथला मुलगा जो बेरोजगार आहे, तो तरुण हे मान्यच करायला तयार नाहीये की ही बेरोजगारी, ही अनएम्प्लॉयमेंट, इट इज ओनली बिकॉज ऑफ द गव्हर्नमेंट पॉलिसीज. आणि हे जे पॉलिसी मेकर्स आहेत हे कधीच ब्राह्मण नव्हते आपल्या देशामध्ये. आपल्या महाराष्ट्राचा विचार करू आपण. आपल्या महाराष्ट्रामध्ये हे जे पॉलिसी मेकर आहेत, यशवंतराव चव्हाणांपासूनची जी आतापर्यंतची परंपरा, सर्वाधिक मराठा मुख्यमंत्री आपल्याला लाभलेले आहेत. शरद पवार, ज्यांना आपण जाणते राजे म्हणतो, ज्यांना शेतकऱ्यांचे कैवारी म्हणतो, बारामतीचा इतका विकास झालेला आहे, मराठवाड्याचा विकास झालेला नाही. हा विकासाचा आराखडा आणि ह्या योजना राबवणारे, ह्या पंचवार्षिक योजना आणणारे, दरवर्षी शेतीविषयक धोरणं ठरवणारे आणि बेरोजगारीच्या समस्यांवर भाष्य करण्यासाठी, त्याच्या योजना बनवण्यासाठी, त्याच्यावर अंमलबजावणी करण्यासाठी ज्यांच्या हातामध्ये आम्ही आमची सूत्र दिली होती, त्यांच्या हातामध्ये आम्ही सत्ता दिली होती, ती सर्वाधिक आतापर्यंत डाव्या विचारांचे, वामपंथी विचारांचे, तुमच्या विचारांचे लोक सत्तेत राहिलेले आहेत. तिथं कधीच म्हणजे रितेश देशमुख सारखा एक भांड येतो आणि तो म्हणतो की आमचा धर्म आम्ही बघून की तुटक्या मुटक्या त्याच्या मराठीमध्ये, त्याची मराठी मला कधी मराठी वाटलीच नाही. आमच्या धर्माचं आम्हाला सांगू नका, बिलकुल फिल्मी स्टाईलमध्ये. आणि आमची पोरं फार हे आमच्या शेतमालाच्या भावाबद्दल बोला. अरे तू बोलतोयस, कुठल्या तोंडानं बोलतोयस? इतके वर्ष झाले तू राज्य करतोयस ना लातूरमध्ये, आणि तूच पोरांना म्हणतोयस, तूच त्या तरुणांना विचारतोस की बेरोजगारी बद्दल बोला. मग आतापर्यंत तुम्ही टिपऱ्या खेळल्यात का? अब तक क्या कर रहे थे? कोण्या शेतातलं गवत उपटत बसला होता तुम्ही? साले हे डिसिजन मेकर होते, हे पॉलिसी मेकर होते, हे सत्ताधीश होते. आणि हे सांगतात की ब्राह्मणांमुळे तुमच्या पोरांना, म्हणजे माझ्या विदर्भामध्ये, माझ्या मराठवाड्यामध्ये जेव्हा त्या तरुणांना हे समजणार नाही की बाबा कारणं वेगळी आहेत, विकास न होण्याची कारणं वेगळी आहेत, विकास न होण्याची त्याच्या मागची जी योजना आहे, त्याच्या मागच्या ज्या पॉलिसीज आहेत, त्याच्यावर काम व्हायला पाहिजे, हे नाही. तर आज जर का मराठवाड्यातल्या एखाद्या पोराला पकडून विचारलं की अरे बाबा तुझला बेरोजगारी का आहे, आज तुझी भौतिक परिस्थिती चांगली का नाही, लौकिक अर्थाने तू काय यशस्वी झालेला नाहीयेस, तुझी आर्थिक परिस्थिती का नाही, आर्थिक स्वायत्तता तुझ्याकडे का नाहीये, तर तो म्हणतो कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाला ब्राह्मणांनी विरोध केला. कारण काय, तर छत्रपती संभाजी महाराजांची मनुस्मृतीप्रमाणे हत्या झाली. कारण काय, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ब्राह्मणांनी त्रास दिला. कारण काय, तर जगद्गुरु तुकोबारांच्या गाथा ब्राह्मणांनी बुडवल्या. अरे भामट्या, या गोष्टींचा तुझ्या व्यक्तिगत उत्कर्षाशी काय संबंध आहे? आज जर का माझ्या प्रत्येक जसं मी ते एक नेहमी वारंवार उदाहरण देत असतो की बाबा माझ्या चपलीचा अंगठा तुटलाय, तर कारण काय, तर ह्या ब्राह्मणांनी ते गोवंश हत्या बंदी केली आणि त्याच्यामुळे ते खाटकाकडे गायी जात नाहीत आणि त्याचं चांबळं मिळत नाही, मग दर्जेदार चांबळं बनत नाही आणि मग आम्हाला हलक्या दर्जाच्या चपली घ्याव्या लागतात, म्हणून माझ्या चपलीचा अंगठा तुटला. अरे गाय गाभण झाल्यापासून ते आमच्या घरातल्या बाया व्याल्यापर्यंत जर का आम्ही प्रत्येक गोष्टीचं खापर जर का ब्राह्मणांच्या डोक्यावर फोडत असू, तर आम्ही विचार केला पाहिजे की माझा देश कुठं जातोय आणि याच्याने आमची प्रगती होणार आहे का? आम्ही पॉलिसीजवर बोललो पाहिजे, आम्ही गव्हर्नमेंटच्या धोरणांवर बोललो पाहिजे, आम्ही विकासावर बोललो पाहिजे, आम्ही महामार्गांवर बोललो पाहिजे, आम्ही रस्त्यांवर बोललो पाहिजे.
हे तुम्ही शिकवताय का तुमच्या पोरांना प्रत्येक गोष्ट? आता धर्मावर आम्ही बोलतो कारण की धर्मरक्षणासाठी करणे अटी आम्हासी. भिकाऱ्याच्या वैराग्याला किंमत नसते. मला काही करायला नव्हतं म्हणून मी हे काम करतो तशातला भाग नाहीये. स्वखर्चावर आणि स्वतः एक यशस्वी व्यक्ती असताना मी या क्षेत्रात आलोय. त्याच्यामुळे मला पूर्ण अधिकार आहे. असं नाही आहे मी अंगठाछाप आहे म्हणून. इथं ऐकणाऱ्यांपेक्षा बऱ्यापैकी तुमचे हे जे तुम्ही विचारवंत सोडले यांचे बऱ्यापैकी यांच्यातल्या बऱ्याच लोकांपैकी जास्त क्वालिफाईड आहे. अधिकार प्राप्त करावा लागतो. आज आम्ही धर्माबद्दल बोलतो. एक आध्यात्मिक एक मार्ग आहे. त्याच्यावर आजपर्यंत बऱ्याच लोकांनी अनुसरलेला आहे. स्वामी विवेकानंदांपासून रामकृष्ण परमहंसांपासून स्वामी विवेकानंदांपर्यंत अशा कित्येक गुरु शिष्य परंपरा आज माऊली ज्ञानोबा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा तिथून तर माऊली ज्ञानोबा रायांपर्यंत तिथून ते जगद्गुरु तुकोबा रायांपर्यंत हा प्रवास आहे. या प्रवासाचे आम्ही पायीक झालेलो आहोत. आम्ही गाथा ज्ञानेश्वरीतला धर्म सांगतोय पण ते सांगताना आमचे तुम्ही आडवे येत आहे. हे तुमच्या लक्षात येत आहे का? ब्राह्मणवादाच्या नावाखाली तुम्ही धर्मावर टीका करताय. तुम्ही आमच्या प्रभू रामचंद्रांवर टीका करताय. राम रामन म्हणे त्याचे गाढव माता पिता जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलेलं आहे. संतानाही मान देव मानी मुसलमान. तुका म्हणे नाही संतांची मर्यादा निंदे तुझी निंदा माया जवळ. हे जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलेलं आहे. आम्हाला सांगितलेलं आहे की बाबा आम्हाला धर्मरक्षण करायचं आहे. आम्हाला त्या लोकांची निंदा करायची आहे जे लोक संतांची मर्यादा पाळत नाहीत. आज गंगेच्या पाण्यापासून तर जगद्गुरु आपले शंकराचार्यांपर्यंत सगळ्यांवर टीका होत असताना आम्ही गप्प राहणार नाही ना. कारण की हा आदेश आहे आमच्या संप्रदायाचा म्हणून आम्ही तो पाळतोय. पण तुम्ही काय करताय? तरुणांना रस्ता दाखवण्याच्या ऐवजी तुम्ही कुठे भरकटत नेताय? तरुणांनी प्रश्न विचारले नाहीत पाहिजे आम्हाला. अरे तुम्ही किती रक्तरंजित तुमचा इतिहास आहे. या कम्युनिस्टांचा, ह्या समाजवाद्यांचा, ते सायन ब्रदर हत्याकांडाबद्दल तुम्ही वाचा. सर्वात जास्त कम्युनिस्टांनी जर नेते पदाधिकारी मारले तर ते काँग्रेसचे मारलेत. आज हे एकामेकाच्या सोबत बसतायत. कन्हैया कुमार आज काँग्रेसमध्ये जातो, इकडून तिकडून टमक उड्या मारतो, इकडून तिकडे जातोय. पण साईन ब्रदर हत्याकांडामध्ये त्यांना मारून त्यांचं रक्तामध्ये त्यांचं मांस शिजून त्यांच्या आईला खाऊ घालणारी तुमची जमात साल्यांनो. आज प्रत्येक गोष्टीचं खापर. क्राईम वाढलाय. माझा महाराष्ट्र कुठे घेऊन चाललाय. क्राईम वाढलाय. क्राईम वाढला नाही. आता असं म्हटलं बऱ्याच जणांना राग येईल. काय म्हणजे तुम्ही ऐका शांतीला पकडा जरा. आज समाज माध्यमं वाढली आहेत. आज प्रत्येक ठिकाणी कॅमेरा आलाय. संतोष देशमुख यांचे जे हत्याकांड हे अत्यंत दुर्दैवी आहे, निर्गुण आहे. त्याच्यावर शिक्षा झाली पाहिजे. त्याच्यावर मी भाष्य केलंय. पण प्रत्येक वेळी माझ्या महाराष्ट्रामध्ये हे असं काही नाही रे बाळांनो. याचा अर्थ तुमचा इतिहासाचा अभ्यास खूप खराब आहे. इतिहासाचा सोडा मागच्या घटना तुम्हाला सुद्धा माहित नाहीये. मागच्या घटना सुद्धा तुम्हाला माहित नाहीये. अरे 26/11 कधी झालंय? मन्या सुर्वेपासून तर त्या माया डोळस पर्यंतचे किंवा 110 एन्काउंटर प्रदीप शर्माने केलेले आहेत. कोणाचे केले आहेत ते? 110 गुन्हेगार कोण होते ते? 60च्या वरती दया नायक यांनी एन्काउंटर केलेले आहेत. मग ते त्याच्यानंतर किती एन्काउंटर स्पेशल आंग्रे सारखे किती लोक आहेत ज्यांनी त्याच्यामध्ये पाठोपाठ विजय साळसकर सारखे किती लोक आहेत. या लोकांनी एवढे एन्काउंटर कोणाचे केले? आज होतात का तेवढे एन्काउंटर? आप्पा लोंढेचा मर्डर कोणाच्या काळात झालाय? जब्बारचा मर्डर कोणाच्या काळात झालाय? अक्कू यादव केस तुम्हाला माहित आहे का? किती निर्गुण हत्या झाली होती? कुठल्या कोणाच्या काळात झालेली आहे? क्राईम आज वाढलाय. अरे ह्याच बीडमध्ये आज ते सोनवणे गटाने जे गोळीबार केलाय काही दिवसांपूर्वी त्याचाच म्होरक्या मारला होता 2013ला. तर मारणाऱ्यांवरच अॅट्रॉसिटी टाकून त्यांची चौकशी झाली होती पोलिसांवर. अरे एन्काउंटर झालेले आहेत बीडमध्ये. झोपीत आहात का तुम्ही? आजच झालेलं आहे का क्राईम? आजच वाढलेला आहे का? तुम्हाला माहिती कमी. अफरोज गँग माहिती आहे का तुम्हाला? एका 21 वर्षीय शिक्षिकेचा बलात्कार केल्यानंतर जेव्हा अफरोज गँग पकडली गेली तेव्हा त्यांनी कबूल केलेले जे गुन्हे होते त्याच्यामध्ये 40 गुन्हे होते अशा पद्धतीचे लुटमारीचे आणि बलात्काराचे. वर्किंग वुमनला टार्गेट करायचे आणि पकडून बलात्कार करायचे. हे माहिती आहे का तुम्हाला? अमित प्रतीक्षा हत्याकांड याच्यासारखं नृशंस हत्याकांड आजपर्यंत कधीही झालेलं नसेल. इतकं भयंकर अकोल्याला हे 2008 साली हत्याकांड झालं होतं. 2018ला केस बोर्डावर आली ती. त्या प्रतीक्षा फक्त 14 वर्षाची होती. अमित फक्त 16 वर्षाचा होता आणि त्यांचा पाठलाग करून त्यांच्यावर म्हणजे आरोपीची संख्या त्याच्यामध्ये दाखवल्याप्रमाणे ते 12 ते 14 जण होती. पण त्याच्यापेक्षा जास्त संख्या असेल. फोन करून बोलावलं त्या यांनी बलात्कार करण्यासाठी आणि त्या पोराला बांधून त्या मुलीवर बलात्कार करून निर्गुण हत्या कापलाय त्यांना. तुकड्यांमध्ये सापडलेत ते पोलिसांना. मग त्याच्यामध्ये सगळे जास्तीत जास्त शांतिप्रिय समाजाचीच लोक होती. हे हत्याकांड तरी आपल्याला माहिती आहेत का? मराठवाड्यामध्ये ज्या पद्धतीने मध्यंतरी एक इतका भयंकर किंवा मानवतवर तर सिरीज झाली, वेब सिरीज झाली. मानवत सारखे हत्याकांड असतील. मराठवाड्यामध्ये काही लोकांनी लुटमार केली होती. शेतामध्ये राहणाऱ्या घरांमध्ये ते जाऊन लुटायचे. तिथं ते विष्ठा करून ठेवायचे. तिथल्या महिलांवर बलात्कार करायचे. यापेक्षा विकृत आणि भयंकर तुम्ही काही ऐकलंय का? अरे आम्हाला माहिती आहे का क्राईम बद्दल काही? कुठं चाललाय माझा महाराष्ट्राचा बिहार झालाय. महाराष्ट्राचा बिहार तुम्ही जर का प्रत्येक केसचा स्टडी केला तर
प्रत्येक याच्यामध्ये अशा पद्धतीच्या घटना घडतात. विकृती ही समाजात आहेच, ती ठेचलीच पाहिजे, त्याचा विरोधच झाला पाहिजे, ताकदीने विरोध झाला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आज समाज माध्यम हे खूप चांगलं माध्यम आहे की लोकांना तो क्राईम दिसतो. परवा गंगाखेडला एका बापाला मुलीला का छेडलं जा विचारलं म्हणून त्याला मारहाण करण्यात आली. अशा पद्धतीचे प्रकरण बाहेर आले पाहिजेत, लोकांपर्यंत गेले पाहिजेत. पोलिसांची सुद्धा नाटकं लोकांना समजली पाहिजेत. काल परवापासून पोलिसांचेच अत्याचार पाहतोय मी. कुठं कोणी औरंगजेबाचं उदात्तीकरण केलं म्हणून पोलीस स्टेशनला तक्रार घेऊन गेला, त्या शिवभक्तालाच मारलंय पोलिसांनी. त्यानंतर ते एक तो केशव ठाकरे नावाचा एक व्यक्ती PI, त्याला फक्त डिलिव्हरी बॉयनं विचारलं केशव ठाकरे बोलताय का, तर त्याने त्याला तिथं जाऊन मारलं, तुला सर म्हणता येत नाही का म्हणून. हा माज आहे आपल्या PI लोकांचा, पोलिसांचा, अधिकाऱ्यांचा. हे तर असे कित्येक व्हिडिओ बाहेर पडतात. त्याच्यामुळे समाजामध्ये एक जागृती येते आणि हे सोशल मीडियामुळे होतंय. पोलिसांचा माज तुम्ही पाहिलाच नाही. अकोल्याला एका PIने म्हणजे पोलीस अधिकारी PI होता मला माहित नाही, की बापाच्या देखत पोराला कानाखाली मारली. बापाला ते काय त्याचा हायपर झालं, त्याला ते अपमान समजा, बाप अटॅकने मेला जागेवर. चांदूर बाजारला पोलिसांनी उचललं होतं एका व्यापाऱ्याला चौकशीत, त्याचा इतका अपमान केला, घरी येऊन त्यानं आत्महत्या केली. ह्या जुन्या घटना आहेत. अशा ह्या माझ्या समोरच्या घटना आहेत. आणि काय म्हणते क्राईमनी, माझ्या संपर्कातले किती लोक मारले गेले, कित्येकांचा मर्डर झालाय माझ्या संपर्कातल्या. क्राईम काही आज नाही वाढलेलं आहे. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीचं खापर बामणांच्या, ब्राह्मणवादाच्या, भाजपाच्या संघाच्या डोक्यावर फोडणं बंद करा. स्वतः जबाबदारी घ्या. मी काय करू शकतो, मी काय करायला पाहिजे, यांनाही ठोकायचं आणि त्यांनाही ठोकायचंय. हे काही आपले सख्खे लागून गेले नाहीत. मी सर्वात जास्त भाजपाला टोचण्या देणारा, कानपिचक्या घेणारा, सर्वात जास्त भाजपाच्या कानपिचक्या घेणारा जर कोणी असेल तर तो मी आहे. चूक झाली तर त्याच्यावर बोललंच पाहिजे, त्याच्या विरोधात भाष्य केलंच पाहिजे. पण प्रत्येक चुकीला कारणीभूत हा जो ब्राह्मणवाद आहे, हे जे किरण मानेसारखी लोक, हे जे तुमच्या डोक्यामध्ये ही जी घाण भरतायत, की मला समजा माझं पोट खराब झालं तरी त्याला बामण जबाबदार आहे, ही जी मानसिकता, ही जी विकृत मानसिकता जी समाजामध्ये बनत आहे आणि ज्यामुळे भविष्यातल्या गृहयुद्धाच्या नांदी आज सुरू होत आहेत, त्यामुळे माझ्या समाजाचं काय प्रचंड नुकसान होतं. त्याच्यावर बोलून काय फायदा, खरंच काहीच फायदा नाहीये. काय तर गुरुजींनी सांगितलं, हे चेटूक म्हणजे हा मोबाईलला चेटूक म्हणतात. गुरुजी हे हातात ठेवायचं नाही, याच्यापासून लांब राहायचं, आम्हाला समाज माध्यमाशी काही देणेघेण नाही, आम्हाला काही सोयरसुतक नाही. मी एका म्हाताऱ्याला भेटलो होतो धुळ्यावरून जात असताना. त्या म्हाताऱ्याने मला कोरेगाव भीमाच्या दंगलीबद्दल ज्या काही गोष्टी सांगितल्या, त्या म्हाताऱ्याला मोबाईल वापरता येत नव्हता, त्याला सोशल मीडियाशी संबंध नव्हता, परंतु प्रत्येक गोष्ट ती बोलत होता जी सोशल मीडियावर येते. आपण ही गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे की इट्स अ 5th जनरेशन वॉरफेअर. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी म्हटलं असतं की बाबा वृत्तपत्र हे आधुनिक आयुध आहे, आधुनिक माध्यम आहे, मला याचा वापर करायचा नाही, मला दांडपट्टाच चालवायचा आहे, तर त्यांना फादर ऑफ इंडियन ॲगिटेशन म्हटलं नसतं. भारतीय असंतोषाचे ते जनक आहेत. त्यांना तसं का म्हटलं जाते, कारण की आपल्याला या आधुनिक आयुधांचा वापर करावा लागेल. फालतूगिऱ्या करून स्वतःला जास्त हुशार समजून काही होणार नाहीये. आज इतके धारकरी लाखोच्या संख्येने तिथे जातात मोहिमेला, पण मला सांगा की गुरुजींच्या विरोधात कोणी भाष्य केल्यानंतर त्याच्यावर बोलल्या तितकी तरी संख्या असते का हा व्हिडिओ बघणाऱ्यांची, की बाबा गुरुजींबद्दल आदर, गुरुजींबद्दल सन्मान, हे नॅरेटिव्ह आपल्याला खोडून काढायला? नाही. आम्हाला ना ते सोशल मीडिया नाही, आम्हाला ग्राउंड काय करता रे तुम्ही ग्राउंडवर? कुठला नॅरेटिव्ह तुम्ही खोडून काढला आतापर्यंत? मी हे प्रत्येकासाठी बोलत नाहीये. मला शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा भरभक्कम पाठिंबा आहे, पण मी त्या लोकांसाठी बोलतोय की बरेच लोक अशी आहेत तिथं त्याच्यामध्ये की ज्यांना नेतृत्व हवं आहे, ज्यांना स्वतःच्या हुशारक्या मारायच्या आहेत आणि ज्यांना हे आधुनिकता किंवा हे काही नाही, आधुनिकता सगळं त्यांच्या घरामध्ये सगळं काही आधुनिकच असतं, फक्त बाहेर दाखवायला शहाणपणा असतो तो, की बाबा आम्हाला हे सगळं चालत नाही. यांची पोरं मोबाईल शिवाय खेळत नाहीत आणि नाही ते सोशल मीडियावर काही होत नसतं वगैरे. त्याच्यामुळे अशा मूर्ख लक्षणं हे मूर्खांची लक्षणं आहेत. ज्या काळामध्ये आपण जसे आहोत त्या काळामध्ये आपल्याला तशा पद्धतीने जैसा देश वैसा भेस, आपल्याला त्या पद्धतीनं ती आयुध वापरून आपल्याला पुढे जायचं आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचवायची आहे. इथं आम्हाला सोशल मीडिया चालत नाही आणि आम्ही चेहरा दाखवून सोशल मीडियावर भाष्य करणं हे जास्तीत जास्त खतरनाक काम आहे, लक्षात घ्या. हे जास्तीत जास्त जीव घेणं काम आहे. माझा चेहरा पूर्ण महाराष्ट्र बघतोय, माझे शत्रू सर्वत्र आहेत. झाडवर गल्लीत छटाकभर काम करून तुम्ही लोकांना शहाणपणा नका शिकू की बाबा आम्ही ग्राउंडवर काम करतो वगैरे. मी हे कोणाला बोलतोय, ज्याला बोलतोय त्याला बरोबर लागेल, कारण की मी बऱ्याचदा हे बघतोय, मला या विषयावर बोलायचं नसतं की अरे ते सोशल मीडिया आहे आणि आम्ही ग्राउंडवर, याला कुत्रं ओळखत नाही गल्ली, त्याच्या बाजूच्या गल्ली त्याला कुत्रं ओळखत नाही, पण त्याला तिथं शहाणपणा करायचा असतो. हा गुरुजींच्या सन्मानाचा विषय आहे, हा हिंदुत्वाचा विषय आहे, हा धर्माचा विषय आहे. इथं स्वतःचा व्यक्तिगत अहंकार नका आणू आडवा, हा व्यक्तिगत अहंकार बाजूला ठेवा. हे मी वॉर्निंग देतोय तुम्हाला. तुमच्या व्यक्तिगत अहंकारासाठी तुम्ही हिंदुत्वाला मातीत नका घालू. त्यामुळे
या विषयांवर जो भाष्य करतोय, जो बोलतोय, जो लिहितोय, जो व्यक्त होतोय, आज ह्या आयुधाचा जो योग्य पद्धतीने वापर करतोय, भविष्यातली युद्ध या माध्यमातून ठरणार आहे, या 5th जनरेशन वॉरफेअरच्या माध्यमातून. त्यामुळे हे निर्णायक माध्यम आहे. या निर्णायक माध्यमाचा योग्य पद्धतीने वापर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे, हा प्रयत्न आपला असला पाहिजे. आणि सारांश याचा असा आहे, शेवटी याचं कन्क्लुजन असं आहे, की एकंदरीतच आपल्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे, प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन आहे. समस्या अशी आहे, की माझी नियत आहे का, की जो व्यक्ती बोलतोय त्याला सहकार्य करायची, मदत करायची, त्याचा आवाज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायची. आणि ही भाकळ कथा आहे, गुरुजींच्या तावडीतून वगैरे सर्वात जर का सुटायची आवश्यकता असेल, तर डाव्यांच्या, वामपंथींच्या तावडीतून या समाजाला सोडवण्याची आवश्यकता आहे. आणि त्यासाठीच, त्या दृष्टिकोनातूनच प्रयत्न झाले पाहिजेत. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.